येत्या 22 तारखेला म्हणजे 22 ऑगस्टला JSW या कंपनीच्या तिसऱ्या फेजसाठी जे विस्तारीकरण होणार आहे, नवीन भूसंपादन होऊन घातलेलं आहे, त्याचबरोबर जेट्टीच्या विस्तारीकरणाचा सुद्धा काम पुढे जात आहे। या दोन्ही प्रकल्पांसाठी जमिनी घेण्याच्या आधी जी जनसुनावणी आवश्यक असते ती सुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 22 ऑगस्टला लावलेली आहे। त्याच्या नोटिसा संबंधित सर्व ग्रामपंचायतींना आता देण्यात आलेल्या आहेत। नागरिकांना देखील याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जे शेतकरी, सर्व ग्रामस्थ आणि या संदर्भात JSWच्या विस्तारीकरणाच्या संदर्भामध्ये ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे, पर्यावरणावर काय परिणाम होणार, समाजावर काय परिणाम होणार, रोजगारावर काय होणार, या संबंधीची हरकती दाखल करायच्या आहेत, त्या सर्वांना 22 ऑगस्टला जनसुनावणीसाठी यावं अशी नोटीस काढलेली आहे। ही सुनावणी JSWच्या वाहन तळावर होणार आहे आणि तिथे सर्वांनी आलं पाहिजे। आपण सगळेजण वडखळ परिसरामध्ये राहणारे असू तर JSWच्या कंपनीच्या संपूर्ण आत्तापर्यंतच्या कामाचे काय दुष्परिणाम आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि ते आपण अनुभवतो। इतर वेळी आपण जेव्हा मोर्चे काढतो, दाद मागतो, एखाद्या प्रश्नाविरुद्ध आवाज उठवतो, त्यावेळेला कंपनी दाद देत नाही, पण आता विस्तारीकरणासाठी त्यांना पुन्हा एकदा जनतेच्या अंगणातच यावं लागणार आहे आणि ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय, हरकतीची सुनावणी केल्याशिवाय प्रकल्पाचं काम त्यांना पुढे नेता येणार नाही। आणि त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे आपला आवाज उठवण्यासाठी, आपलं मत मांडण्यासाठी। आणि आपण ज्याच्यावर विरोध करतो आहोत ते हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, मच्छीमारीवर परिणाम होतो आहे, स्थानिक अवतीभोवतीचे रोजगार संपुष्टात आलेले आहेत, मालबंदिस्ती खचते आहे, JSWच्या चुकीच्या भरावांमुळे आजूबाजूची शेती नापीक झालेली आहे, तिथल्या फळं लागवडीवर, झाडझाडोऱ्यावर त्याचा दुष्परिणाम होतो आहे। हे सगळं मांडण्याची ही योग्य संधी आहे। त्यामुळे निर्भीडपणे आणि परखडपणे आपलं मत मांडण्यासाठी 22 ऑगस्टच्या जनसुनावणीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी, सर्व ग्रामस्थांनी, महिलांनी, तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यासाठी हा संदेश पाठवतो।